दिवशी आम्ही चर्चा करून जी पदं भरायची आहेत तो आणि तुमचा दर्जा जो काय खालवला तो उंच करायचा आहे, म्हणजे तोच जे काय तुम्हाला सुविधा दिलेल्या नाही आहेत तो देण्याचा आम्ही प्रयत्न निश्चित करू. प्रवीण दरेकर सन्माननीय हेमंत 30 पाटील, सेकंद राहिले आता. सभापती महोदय, बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची हिंगोलीला तर मोठ्या प्रमाणावर हळदीचं उत्पादन होतं आणि त्यांची तळमळ मी जवळून या ठिकाणी या विषयात पाहिलेली आहे. आता तो विषय मार्गी लागताना दिसतोय. सभापती महोदय, अनिलजी माझा होते प्रश्नोत्तराचा तास या प्रश्नाचं उत्तर संपेपर्यंत वाढवण्यात येते. सभापती महोदय, माझी मागणी आहे की हे हळद संशोधन केंद्र मजबूत झालं पाहिजे, शिफारस हळदीचं उत्पादन त्या ठिकाणी वाढलं पाहिजे. हे म्हणजे कोकणामध्ये राजापूरची हळद पण फेमस आहे, त्याच्यामुळे भरत शेठ आपण फलोत्पादन मंत्री आहात तर आपण ह्याचं उपकेंद्र फक्त प्रश्नच आहे, या हळदी संशोधन केंद्राचं उपकेंद्र या ठिकाणी आपल्या कोकणामध्ये व्हावं. आपण फलोत्पादन मंत्री आहात, तशा प्रकारची आपण घोषणा करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि जो मांडलेला मुद्दा आहे अत्यंत योग्य आहे, कारण हिंगोली आणि आमचा हा जो काय अंतर आहे फार दूरचा आहे, मोठा आहे, त्यामुळे ह्याचा निश्चित विचार करून आम्ही तो निश्चित प्रयत्न करून आम्ही त्याला ते अनिल परब. हा मुद्दा ह्या सभागृहात याच्यापूर्वी देखील आलेला आहे. सभागृहामध्ये मंत्री ज्यावेळेला उत्तर देतात तेव्हा ते शासनाचा प्रतिनिधी म्हणून उत्तर देतात आणि पैशाची नुसती घोषणा करून चालत नाही, त्याची अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी लागते. मी मागच्या वेळेला ह्याच प्रश्नावरती हा प्रश्न विचारला होता की मंत्री महोदयांना काय माहिती आहे का, वित्त खात्यामध्ये पिंक बुक असतं, व्हाईट बुक असतं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं नाही, मी मंत्री म्हणून सांगतोय, मी ह्या वर्षात कुठल्याही परिस्थितीत पैसे देईन. ग्रीन बुक असतं. आता कुठल्या आधारावरती हे मंत्री महोदय सांगतात मी पैसे देणार? खरं म्हणजे हक्कभंग आणला पाहिजे होता त्यांनी. बाळासाहेबांच्या नावाने सुरू केलेला प्रकल्प, बाळासाहेबांच्या नावाने सगळे उदो करून पक्ष फोडला. ते लोक आज बाळासाहेबांच्या नावाने सुरू झालेल्या प्रकल्पाची अशी अवहेलना करतायत. पैसे देऊ शकत नाहीत. मान्य करतात सभापती महोदय सभागृहामध्ये की आम्ही पैसे देत आहेत. आता पुरवणी मागण्यांमध्ये देखील याची व्यवस्था नाही आहे. पुरवणी मागण्यांमध्ये देखील कुठल्याही पुस्तकात त्याची व्यवस्था केलेली नाही. पुढच्या बजेटमध्ये येईल की नाही माहीत नाहीये. एक साधा प्रकल्प एक आमदार वर्षानुवर्ष त्याच्यासाठी भांडतोय, त्याचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टला बाळासाहेबांचं नाव लागलंय म्हणून आमची तळमळ आहे. आता त्यांचा मतलब संपला असेल म्हणून तळमळ संपली असेल, पण प्रश्न हा आहे की बाळासाहेबांच्या नावाने सुरू झालेला फ्लॅगशिप प्रोजेक्ट त्याच्यासाठी जर सरकार पैसे देऊ शकत नसेल तर मंत्र्यांवरती हक्कभंग आणायचा का? कारण मागच्या वेळेला मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मी पुढच्या वेळेच्या अधिवेशनाच्या अगोदर हे पैसे देऊन टाकीन, काढा पाहिजे तर पाठीमागचं प्रोसिडिंग. आणि जर अशा वेळेला फक्त वेळ मारून देण्यासाठी मंत्री सभागृहात येऊन उत्तरं देणार असतील तर त्यांच्यावरती हक्कभंग आणावा लागेल. आणि या बजेटमध्ये जर निधी आला नाही तर नाईलाज असतो आम्हाला हक्कभंग आणावा लागेल. कारण दोनदा या प्रकल्पावरती मंत्र्यांनी उत्तर दिलंय की मी पैसे द्यायची व्यवस्था करतो. आणि म्हणून माझं स्पेसिफिक प्रश्न असा आहे की येणाऱ्या बजेटमध्ये, आता पुरवणी मागण्या तर संपल्या, पुरवणी मागण्या आल्या, येणाऱ्या बजेटमध्ये या हळद प्रकल्पावरती आपण पैशाची तरतूद केली आहे का? परब साहेब फार तो पोटतिडकीने बोलताय, आम्हाला कल्पना आहे. जेवढा आदर तुम्हाला तेवढा आम्हाला पण आहे. आणि हा शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आणि आदरणीय बाळासाहेबांचं नाव दिलेलं आहे, त्यासाठी तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही त्या मताशी सहमत आहोत. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या ह्या बजेटमध्ये ही तरतूद केली जाईल. जे मागच्या वेळेला जे काय तांत्रिक बाबीची अडचण होती करतोय झाले, मगाशी चर्चा करून आलो आम्ही मुख्यमंत्र्यांशी. एक मिनिट अगोदर परब साहेब, आपणही मंत्री होता, आपल्यालाही सगळी कल्पना आहे. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो, हा साध्या प्रश्नाचंच उत्तर देतोय, आम्ही फार खोलात नाही जायत. तुम्ही ज्या पोटतिडकीने बोलताय ते आम्हाला कळलेलं आहे आणि त्याची या बजेटमध्ये तरतूद करतो. मागच्या वेळेला जे काय तांत्रिक बाबीची अडचण होती स्वतः
हेमंत पाटलांनाही माहिती होती काय होतं काय नाही, त्या खोलात आता आम्ही जात नाही, परंतु आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ह्या बजेटमध्ये ते आम्ही आणतोय आणि आज तुम्हाला शब्द देतो. राठोड. मराठवाड्यामध्ये हळदीचं पीक खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होतं आणि मध्ये हे तिकडे होत असताना माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने संशोधन केंद्र वसमत येथे प्रश्न स्थापन विचारा, करण्यात 5 मिनिटं आलं आणि जास्त या झाले. महामंडळाचे प्रश्न विचार आता. हो. तर माझा प्रश्न असा आहे सभापती महोदय की आपण मागच्या वर्षीच मंत्री महोदय पैसे देणार होते, ते पैसे आणि या वर्षाचे पैसे आणि 800 जे मंत्रिमंडळाच्या याच्यात घोषणा झालेली ते 800 असे मिळून एकत्रित पैसे या अधिवेशनाच्या अर्थसंकल्पामध्ये देणार का? दुसरं असं की याच्या माध्यमातून संशोधन वाढलं पाहिजे, जे काय वेगवेगळे आजार त्या हळदीवरती येतात त्या संशोधनासाठी वाढीव निधी जो वेगवान पद्धतीने सरकार देणार का? थोडक्यात म्हणजे एकूण बेरीज करून 1000 कोटी रुपये देणार का? अध्यक्ष महोदय, आपण सांगितलं मागितलं पहिलं तर मुद्दा असा आहे की 100 कोटी रुपये पूर्वी आम्ही याला मंजूर केले होते, 87 कोटी त्याचा खर्च झालेला आहे आणि आत्ता जे काय त्यांनी सांगितलेलं आहे जेवढा प्रकल्पाला पैसे लागतील ते आत्ता आम्ही त्याची मान्यता घेतलेली, आता त्याच्यामध्ये तरतूद करतो आणि जे काय जे लागतील जसे पैसे तसे आम्ही हळूहळू त्यांना देऊन तो प्रकल्प पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांच्या निगडीत असल्यामुळे आम्ही ते बादीला आहे आणि करून देतो. हेमंत पाटील लास्ट. फलोत्पादन खात्याच्या आउटलेमधून आपण जास्तीत Specific. जास्त निधी उपलब्ध करून देणार का? आणि प्रकल्पासाठी आपण फ्लॅगशिप प्रोग्राममध्ये 2 वर्षाचा कालावधी दिला होता, तर आगामी किती कालावधीमध्ये हा प्रकल्प पूर्ण करणार? आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा प्रकल्प स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीनं आनंदाच्या शिधामध्ये 2 किलो हळद दरवर्षी राशनमध्ये देण्यात यावी, अंगणवाडी प्रश्न प्राथमिक एकत्रच शाळेतल्या मुलांना हळदयुक्त दुधाचा पुरवठा करण्यात यावा म्हणून निर्णय घेण्यात आला होता. अजूनपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, तर या निर्णयाची अंमलबजावणी किती काळामध्ये करणार? आपण जे काय मागण्या केलेल्या होत्या त्या बरेचशा अंश आमच्या विचाराधीन आहेत आणि आपल्या मताचे आम्ही सहमत आहोत. मुलांना हळद देणं काय करणं हा आणखी त्याच्यात पुढचा आहे. पहिला प्रकल्प आपला पूर्ण करून देण्यासाठी जो काय कालावधी आहे तो आम्ही पूर्ण करून देतो लवकरात लवकर आणि तुमच्या मताची सहमत आहे. प्रश्न उत्तराचा तास संपलेला आहे. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.